सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात जन्मलेल्या बाळाला दुसऱ्यांदा जीवनदान। सोनपेठ दिनांक 4 ऑगस्ट रोजी शीतल श्रीराम राठोड राहणार शेळगाव यांची प्रसूती ग्रामीण रुग्णालयात सोनपेठ येथे झाली, परंतु जन्मल्याबरोबर बाळ न रडल्यामुळे श्वासाला त्रास झाल्यामुळे निळसर रंगाचं बाळ होत असल्याचं लक्षात येताच डॉक्टर भारत चव्हाण बालरोगतज्ञ यांनी वेळेत उपचार केले, त्यामुळे बाळ वाचवण्यात यश आले। डॉक्टरांना देव म्हणतात ते उगीच नाही, तसा मृत्यू कोणाच्या हातात नाही, पण देवरूपी डॉक्टर कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दारातून खेचून आणतात आणि नव जीवनदान देतात। जन्मानंतर या बाळाच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती, पण म्हणून डॉक्टरांनी आशा सोडली नाही। बाळाला जिवंत करण्यासाठी धडपड केली आणि अखेर डॉक्टर भारत चव्हाण आणि त्यांच्या परिचारिका वैशाली गाडे, निशा चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश आलंच। शेवटी चमत्कार झालाच। या बाळाच्या जीवनदानानंतर त्याचे आई वडील आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते, त्यामुळे बाळाचे आई वडील आनंदात आहेत। बाळ सुखरूप असल्याचंही डॉक्टर भारत चव्हाण यांनी सांगितलं व दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथून बाळाला सुखरूप डिस्चार्ज देण्यात आलाय। सोनपेठ प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडे। बाळा जन्मला की खाली ते आलडलं नाही, काय नाही, मग ते मॅडम हे मोठे करू लागले, पण ते भारत चव्हाण आले डॉक्टर, तेव्हा सुधीत आला पोरगा, ते मिशन हे लावली भारत चव्हाण डॉक्टर, तेव्हा पोरगा सुधीत आला।